नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की ताडासन सोप्या पद्धतीने कसं करायचं. ताडासन कशा प्रकारे केलं जातं त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या इन्स्टा पेजवर अपलोड केला आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघा. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघूया की याची सोपी पद्धत काय आहे. तर ताडासन करण्यासाठी आपण दोन्ही पाय जवळ घेऊन सुद्धा उभं राहू शकतो किंवा पायामध्ये 1 फुटाचं अंतर ठेवून सुद्धा उभं राहू शकतो. तुम्हाला सोप्या पद्धतीने ताडासन करायचं आहे तर तुम्ही ही पद्धत फॉलो करा. म्हणजेच आपल्या पायामध्ये 1 फुटाचं अंतर ठेवा आणि आपल्या दोन्ही पायांवर आपल्या शरीराचं समान वजन असेल अशा पद्धतीने छान ताठ उभं राहायचं आहे. यानंतर श्वास घेत आपले दोन्ही हात सरळ रेषेत वर न्यायचे आणि आपल्या हातांचे तळवे समोरच्या बाजूला असतील अशा पद्धतीने उभं राहायचे. यानंतर आपले हात वरच्या बाजूला जितके जास्त ताणता येईल तेवढे ताणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या टाचा ज्या आहेत त्या वर उचलायच्या हळूहळू 1 2 अशा पद्धतीने अप डाऊन मुवमेंट करायची आहे. आणि असं एक 7 ते 8 वेळा केल्यानंतर श्वास सोडत हात खाली आणायचे आहे. सुरुवातीचे 3-4 दिवस तुम्ही अशा पद्धतीने हळूहळू प्रॅक्टिस करा. त्यानंतर पुन्हा हात श्वास घेत वर न्यायचे, हातांना इंटरलॉक करायचं. जी ताडासनाची ऍक्च्युअल पोझिशन आहे अशा पद्धतीने इंटरलॉक करून वरच्या दिशेला ताणायचे आहे आणि आपल्या टाचा हळूहळू वर उचलायच्या आणि 5 काउंट पर्यंत ही पोझिशन होल्ड करायची आहे आणि श्वास सोडत हळूहळू हात खाली आणायचे. जेव्हा ह्या पोझिशनची तुम्हाला प्रॅक्टिस होईल तेव्हा तुमच्या दोन्ही टाचांवर जास्तीत जास्त वेळ ताडासन होल्ड करण्याची प्रॅक्टिस करायची आहे. ताडासनामध्ये संपूर्ण शरीराला ताण मिळतो आणि शरीराचा थकवा आणि आळस निघून जातो. सोप्या पद्धतीने हे आसन कसं करायचं हे तुम्हाला आता कळलं आहेच. रोज 5 मिनिटं या आसनाची प्रॅक्टिस करा. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी योगा श्रद्धाला फॉलो करा. हरिओम.